महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर शासकीय इतमामात मुंबईत अंत्यसंस्कार पार पडतायत। लोकसभेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांनी गर्दी केलेली आहे। उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, सर्व महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांनी मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। राजकीय क्षेत्रात मनोहर जोशींनी अनेक पदं भूषवलेली आहेत। 2002 ते 2004 या 2 वर्षाच्या काळात ते लोकसभा अध्यक्ष होते। 1995 ते 99 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती। मुंबईत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतात। दरम्यान आपण बघतो मंत्रिमंडळातले अनेक मंत्र्यांनी देखील अंत्यदर्शन घेतलंय। मंत्री शंभूराज देसाई असतील, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी देखील अंत्यदर्शन घेतलेलं आहे। शिवसेनेतील जवळपास सर्वच नेत्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास मनोहर जोशींचा राहिलेला आहे। याशिवाय राष्ट्रीय पातळीवर ते लोकसभेचे अध्यक्ष देखील होते। 2002 ते 2004 या 2 वर्षाच्या काळात त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून देखील कामकाज केलं होतं। खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। सुसंस्कृत राजकीय नेता आपल्यातून हरपलाय अशीच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटते। आमचे प्रतिनिधी आदेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, आपण बघतोय की राज्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जोशी सरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। एक सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून मनोहर जोशी सरांची ओळख होती, आज आपल्यात ते नाही आहेत। एक साहजिकच राजकीय वर्तुळात एक मोठी पोकळी आहे, काय सांगाल? सर, आपल्याला माहित आहे मनोहर सर हे बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हापासून पक्ष काढला त्याच्या सोबतीचे हे सहकारी होते, सगळ्यात जुने सहकारी होते आणि त्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय नेते सुद्धा उपस्थित होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा दर्शन घेऊन आताच गेलेले आहेत। शरद पवार हे सकाळी त्यांच्या घरी जाऊन दर्शन घेतले आणि आता सुद्धा इथं आलेले आहेत आणि शिंदे गटातील बरेच नेते मनोहर सर यांच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत। मोठ्या संख्येनं राजकीय नेते तर आहेत, त्याचसोबत दादर आणि आजूबाजू परळ भागातील नागरिक सुद्धा आपल्या आवडत्या नेत्याला शेवटचं दर्शन घेण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत आणि पोलिसातर्फे आता थोड्याच वेळात मानवंदना देईल आणि त्याच्यानंतर मनोहर सर यांचं हे होणार आहे। सर आवेश, आपण पाहतोय की ठाकरे कुटुंबातील 4 पिढ्यांसोबत मनोहर जोशी यांनी काम केलेलं आहे। अगदी मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्याची नाळ मनोहर जोशींची जुळालेली होती, कारण ते महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते। साहजिकच शिवसेनेला हा खूप मोठा धक्का आपण म्हणू शकतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी कॉमन पीपल म्हणजे सामान्य जनता देखील शेवटचं अंत्यदर्शन घेण्यासाठी तिथे आलेली आहे। याबद्दल काय सांगाल?
गिरीश सर, आपल्याला माहित आहे की मनोज सर हे चार पिढ्याचं शिवसेनेचे नेतृत्व जे चार पिढ्या आहेत त्या चारही पिढ्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असं, आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. आणि जेव्हा शिवसेना म्हणजे दादर परिसरात होती इथून ते महाराष्ट्र नेण्यामध्ये मनोज सरांची तेवढीच मेहनत होती. आपल्याला आठवत असेल रायगड असेल, बाकीचे जे छोटे मोठे जिल्हे आहेत, खास करून संभाजीनगरमध्ये मनोहर जोशी यांनीच पहिली सभा घेतली होती आणि त्यानंतर मराठवाड्यात ही शिवसेना पुढे पुढे जात गेली आहे. महाराष्ट्रभरात जे शिवसेना आता पोहोचलेली आहे त्याच्यात थोडंफार हातभार मनोहर जोशी यांचा सुद्धा आहे. आपल्याला माहित आहे बाळासाहेब ठाकरे यांचे सगळ्यात निष्ठावंत ते एक शिवसैनिक होते. नक्कीच नक्कीच आवेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.